मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण मोकळ्या गप्पा मारणार आहेत आणि मोकळ्या गप्पा म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे एससीचे आरक्षण वर्गीकरण हा मुद्दा चालू आहे। देशाचे सर्वोच्च न्यायालय भूषण गवई साहेब यांनी स्पष्ट केले 1 ऑगस्ट 2024ला की हे आरक्षण वर्गीकरण करता येतं आणि वंचित असणाऱ्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे आरक्षण देता येतं अशा पद्धतीचा निर्वाळा दिला आणि ते महाराष्ट्र सरकारने आता पूर्ण करणे म्हणून महाराष्ट्र सरकारवर जबाबदारीसुद्धा टाकलेली आहे। म्हणून आता आरक्षणाचा वाद पूर्ण महाराष्ट्रात एससी कॅटेगरीमध्ये महार आणि मांग या दोन्ही जातीमधला तरी वाद आम्ही महाराष्ट्रभर ऐकतो आहे, पाहतो आहे। या विषयावरच बोलण्यासाठी पूर्वीचे दलित महासंघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष आणि सध्याचे ते दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहे असं ते सांगतात। तर ते आहेत आपल्यासोबत बाळासाहेब तुपसुंदरे की ज्यांनी महाराष्ट्र दौरा आरक्षणासाठी महाराष्ट्र दौरा त्यांनी केलेला आहे। त्यांची मागणी होती 5% आरक्षण मातंग समाजाला मिळावं। लोकांनी त्यांना छेडलंसुद्धा 5% का? बाबासाहेब गोपलेंची 8% आरक्षणाची मागणी आहे, लोकसंख्येच्या प्रमाणात मागणी आहे, तुमची 5% का? तर असं त्यांना छेडल्यावर त्यांनी काय उत्तरं दिलेत आणि त्यांनी आरक्षणासाठी किती दिवस दौरा केला, कोणत्या वर्षामध्ये केला आणि आजचं वातावरण जी चिघळलेलं आहे महार आणि मांग या वर्गीकरणाच्या आरक्षणासाठी त्याविषयीही आपण त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारणार आहात आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहात की मातंग समाजाला आरक्षण आता मिळण्याच्या मार्गावर आहे। आपल्याला काय वाटतं? तुमचं स्वप्न साकार होत असलेलं वास्तव चित्र आपल्याला दिसतं, तर आपण या विषयावर काय म्हणाल हे आपण त्यांना विचारणार आहेत। आपल्यासोबत आहेत बाळासाहेब तुपसुंदरे, दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष। बाळासाहेब, खडतर प्रवास या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। थँक्यू। आपण मातंग समाजाला 5% आरक्षण मिळावं म्हणून महाराष्ट्राचा दौरा केला। हो। कोणत्या वर्षात केला आणि तुमची मागणी काय होती? मी 2011 1 मे 2011ला उस्मानाबादमधनं रॅलीची सुरुवात केली आणि ऑगस्ट 1ला मी महाराष्ट्रामध्ये इथं पुन्हा उस्मानाबादमध्ये आलो। म्हणजे किती दिवस झाला तुमचा दौरा? साधारण मी 2-3 महिने मी बाहेर होतो। तुमचा पोशाख बी ते लहुजी वस्ताद साळवेसारखा होता? हो, मी लहुजी वस्ताद साळवेचा पोशाख ह्याच्यासाठी घातला होता। आणि गाडीवर बसण्याची टॅक्ट उलटी होती। काय झालं नेमकं केलं तुम्ही? काय झालं होतं माहिती आहे का? 1970ला ही चळवळ चालू झाली आरक्षणाच्या संदर्भामध्ये की मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं म्हणून। त्यावेळेसच्या बोपले साहेबांनी 1970ला नाही ती चळवळ झाली, 1 ऑगस्ट 1999ला झाली आरक्षणाची चळवळ ही चालू झाली 99ला, पण भोपले साहेब ही 70पासून 1982 पासून गोपले साहेबांची चळवळ झाली मातंग समाज जनजागृती करण्यासाठी। ठीक आहे, काय हरकत नाही, पण ही मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं म्हणून भोपले साहेबांनी ही चळवळ चालू केली। त्यानंतर त्याच्या काही महाराष्ट्रातल्या काही संघटना होत्या, ते रेड्डी असतील, पुन्हा तडाके असतील, काही छोट्या छोट्या बी संघटना होत्या की आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करत होते। पण 2002च्या नंतर 2002पासून ते 2011पर्यंत महाराष्ट्रामधल्या मातंग समाजाची ही चळवळ कुठंतरी कमी पडते ही आम्हाला भासल्यानंतर आम्ही असा विचार केला की याकरिता महाराष्ट्रामधल्या समाजाला पुन्हा एकदा या चळवळीमध्ये आणण्यासाठी व त्यांना जागृत करण्यासाठी आपण महाराष्ट्रामध्ये दौरा केला पाहिजे। दुसरी गोष्ट अशी, कोणत्या सालामध्ये मग दौरा चालू केला? मी 2011मध्ये 2009 पर्यंत बाबासाहेब गोपलेंची चळवळ एकदम चांगली होती। हो, नाही बाबासाहेब गेल्यानंतर या चळवळीला लोकांनी गती देण्याचं काम नाही। बाबासाहेब गोपलेंची चळवळ ही 9 पर्यंत होती, पण त्या
त्या जे अण्णाभाऊ साठे महामंडळावर ते ज्यावेळेस अध्यक्ष झाले त्यावेळेस कुठंतरी त्यांची ही चळवळ कमी पडली म्हणजे काय, त्यांना ह्या चळवळीला समाजाला आर्थिक ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं घेण्यात यावं याच्यासाठी त्यांनी भर दिला, प्रयत्न केला. पण आरक्षणाची चळवळ ही त्यावेळेस थोडीशी थांबल्यासारखी वाटली. आणि ही थांबल्यासारखी वाटली, ही 11पर्यंत आम्ही ते ही केलं. मग आता बाळासाहेब, तुम्हाला एक माझा प्रश्न आहे की तुम्ही जी बाबासाहेब गोखलेंचं स्वप्न साकार करण्यासाठी होय की तुम्ही 5% आरक्षण मिळालं पाहिजे आणि जी थंडावलेली चळवळ आहे ती गतिमान झाली पाहिजेत म्हणून महाराष्ट्र दौरा केला. पण त्यावेळेस तुमचे पूर्वीचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र सकटे, लक्ष्मणराव ढोबळे आहे का, लक्ष्मणराव ढोबळे, पुन्हा मधुकरराव कांबळे, पुन्हा सुधाकर भालेराव, हे आरक्षण मिळालं पाहिजेत म्हणून कधीच या प्रवाहात दिसले नव्हते. कधीच नाही. कधीच नाही. म्हणजे बाबासाहेब गोखलेंच्या या चळवळीला म्हणायचे, बाबासाहेबांनी जी मागणी केली गोखलेंनी ती काय मागणी पूर्ण होत असते का? आरक्षण काय स्वतःच्या मिळत असते का? असं हिनवून बाबासाहेब गोखलेंना या माणसाने हिनलेखलं, वेगळं पाडायचा प्रयत्न केला आणि बाबासाहेब गोखलेंना विरोध सुद्धा केला. आता विरोध केला, पण आता तेच लोक विरोध करणारे या आरक्षणाच्या चळवळीमध्ये पुढे येत असलेले दिसले. पण हे आता दिसले. पण ह्यांच्या अगोदर तुम्ही बाबासाहेब गोखलेंच्या त्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही 5% आरक्षण 100% मातंग समाजाला मिळावं म्हणून दौरा केला. मग ह्या दुप्पट्टी वागणाऱ्या नेत्याच्या बाबतीत आणि तुमच्या बाबतीमध्ये फरक दिसतोय. नाही, हे काय म्हणाले ह्याच्यात? नाही, मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. त्याचं कारण असं आहे माहिती आहे का, ते पूर्वी चळवळी नव्हती. ह्या आरक्षणाच्या विषयात त्यांचा काही अर्थार्थी काही संबंध नव्हता. कारण आरक्षणाच्या विषयी लढावं तर सत्तेमध्ये त्यांना सहभाग मिळणार नाही किंवा सत्तेची पोळी त्यांना भाजून घेता येणार नाही. त्यामुळे त्यांनी हमेशा आरक्षणाच्या विरोधात राहिले. म्हणजे त्यांनी काय आरक्षण मिळू नये असं म्हणले नाहीत, पण त्याचे संघ बिकावा राहिलेले नाहीत. म्हणजे त्यांचं वर्चस्व ह्यांना मान्य होत नव्हतं असा त्याचा अर्थ. विषय बाबासाहेब गोखले पुढे चाललाय, त्याचा पाय ओढणे आपलं काम आहे असं झालं. अहो, ही सगळी जी सुशिक्षित लोक होती त्यावेळेस बाबासाहेब गोखलेंना अडाणी म्हणत होती. खरंय अडाणी म्हणत होते, यांचं शिक्षण नाही म्हणत होती. त्याच अडाणी बाबासाहेब गोखलेंनी ती चळवळ अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ निर्माण केलं. मग ते अण्णाभाऊ साठे महामंडळाविषयी सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेस गोखले साहेबांसंग आम्ही दिल्लीला गेलो होतो इंदिरा गांधींना भेटायला, मग त्यावेळेस बाबासाहेब गोखलेंनी तिथं अण्णाभाऊ साठे महामंडळ चालू करण्यात यावं याची मागणी केली होती. मग ती मागणी कशासाठी केली होती? चळवळ तर चालूच होती आरक्षणाची, की बाबा आरक्षणापासून हा समाज पाठीमागे राहिलेला आहे आणि त्यामुळे आरक्षणाचा फायदा समाजाला घेता आला नाही. त्याचं कारण असं आहे की या समाजाकडं व्यावसायिक जे आर्थिक जे लागणारं हे होतं ते ह्यांच्याकडं नव्हतं. कारण समाजाचा व्यवसायच होता किरसुनी म्हणजे मागणी केली, माझा समाज प्रवाहात यावा, आर्थिक बाबतीत मजबूत व्हावा. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेस हे अण्णाभाऊ मातंग समाजाला महात्मा फुलेकडून फायली करता येत होत्या, परंतु मातंग समाजाला तिथं फायलीचा लाभच भेटत नव्हता. म्हणजे सेपरेट मातंग समाजाला महामंडळ मिळावा अशी मागणी. ज्यावेळेस मग ह्या शासनाला किंवा इंदिरा गांधीला जे दिसलं त्यावेळेस मागच्या जे राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील ह्या सामाजिक न्यायमंत्री होत्या त्यावेळेस केंद्रामध्ये. आणि शरद पवार बी होते. मग ह्यांनी बाबा खरं आहे की आरक्षणाचा तर फायदा मिळत नाही, परंतु आर्थिकसुद्धा भेटत नाही. कारण महात्मा फुलेमध्ये जायचं म्हणलं की त्या पदावर बसलेली जी लोक आहेत हे मातंग समाजाकडे कवाच बघत नव्हती चांगल्या पद्धतीने. म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा की बाबासाहेब गोखलेंनी मातंग समाजाची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून 1984ला केलेली मागणी 1985ला ते मान्य झाली आणि अंमलबजावणी झाली. हा विषय आपण आधी थांबू, कारण आपल्याला आरक्षणाचा विषय मान्य आणि आरक्षणाच्या विषयावर तुम्ही महाराष्ट्र भ्रमण केलं. तुम्हाला काय जाणवलं मातंग समाजाच्या परिस्थितीनं आणि तुम्हाला कोण विरोध करत होता? थोडक्यात सांगायचं झालं तर मला माझ्याच समाजामधले माणसांनी नावच घ्या केलं. कारण काय माहिती आहे का, जे सुशिक्षित आमच्या समाजामधले जी
आम्ही सुशिक्षित आहोत ही सांगणारी लोक जी होती की मी नाव घ्यावं डायरेक्ट की आता जी मातंग समाजाचे हे नेते पुढे पुढे यायलेत ना मान्य ते आता सुद्धा काहीतरी राजकीय स्वार्थ साधण्यासाठी पुढे यायलेत. मान्य खरं मातंग समाजाचं कल्याण करण्यासाठी जी बाबासाहेब गोपले 1780 दिवस होय. आझाद मैदानावर बसले होते होय. त्यावेळेस त्यातला एकही त्या बाबासाहेब गोपलेला भेटण्यासाठी फिरकाला नव्हता. नाही, त्यावेळेस मी होतो, तुम्ही होता, हो. बाकीचे गोरगरीब सगळे कार्यकर्ते सगळे. बाबासाहेब गोपलेंना हो. आझाद मैदानावर जाऊन बरोबर भेटत होते. बरोबर. आणि तुम्हाला माहित आहे का सम्राटला बातम्या यायच्या की बाबासाहेब गोपले हा मातंग समाजाचा माणूस अशिक्षित असताना होय बरोबर आहे आझाद मैदान काबीज केलं, आझाद मैदानावर अतिक्रमण केलं. हो. अशा बाबासाहेब गोपलेला हिनवणाऱ्या बातम्या सुद्धा मान्य सम्राट सारख्या पेपर मधून अजून कोणता तर महाभारत काय तर पेपर होता त्यातून प्रकाशित व्हायच्या. प्रकाशित म्हणजे व्हायचे. आणि बाबासाहेब गोपलेंना त्यावेळी सुद्धा महार समाजाने आरक्षणाच्या बाबतीमध्ये टार्गेट केलं होतं. हे पुराव्यासहित करेक्ट नाही, हे सत्यता आहे. तर तुम्हाला कोणी त्रास दिला? मांगाच्याच माणसावाने. नाही आता मांगाच्या माणसाने आता मला काय कुणाची नाव नेते घ्या ना नाव. मी सांगायलोय की जे सत्तेमध्ये सहभागी होत्या मांगाचे जे सत्तेमध्ये सहभागी होते कोण होते? मग त्यावेळेस अनेक होते. सांगा, तुम्ही विरोध करून त्यांना पाडले सुद्धा. आता मला एक सांगा आता हे डोबळेंचा विषय निघालेला आहे बरं का. डोबळेंचा विषय निघालाय तर ह्या डोबळेंनी सुद्धा त्यावेळेस या आरक्षणाला विरोध केलेला आहे. मच्छिंद्र सकटेची काय मच्छिंद्र सकटेनं आरक्षणाला विरोध केला नाही किंवा त्यांनी कवा मागणी बी केली. म्हणजे त्यांचा बी काय संबंध? त्यांचा बी काय संबंध? गणपत विषय कुठे होते त्यावेळेस? नाही, गणपत विषय बी ह्याच्यामध्ये नव्हतेच ना. मग मला सांगा, गणपत विषय नव्हते. आता जी आले ते गोरखे आमदार गोरखे तर लय लहान होते, त्यांचं काय विषय नाही. आम्ही ज्यावेळेस चळवळ चालू केली त्यावेळेस अमित गोरखेला काय कळत सुद्धा नसेल, हे असं माझं मत आहे. आता अमित गोरखे काय म्हणाले मागितल्या एका क्लिप मध्ये मी वाचलं की काँग्रेसनं मातंग समाजाला फसवण्याचं काम केलं. काय फसवण्याचं? मातंग समाजाला जर काँग्रेसनं फसवलं असतं तर मातंग समाज अभ्यास आयोग क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंच्या नावावर तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी बाबासाहेब गोपलेने उपोषण केलं म्हणून तो आयोग स्थापन केला. म्हणजे काँग्रेसनं मातंग समाजाला न्याय दिलाय. आणि ते जर नाही खोटा असता तर तसाच आयोग स्थापन करून भाजपानं मातंग समाजाला आतापर्यंत 12 वर्षात का न्याय दिला नाही? अहो भाजप ही फक्त मताचं राजकारण करते साहेब. मला एक सांगा, लहुजी शक्ती सेनेच्या एका कार्यकर्त्यांनी बीडच्या धरणामध्ये अक्षरशः लाईव्ह व्हिडिओ करून मुख्यमंत्री त्यावेळेसचे मुख्यमंत्री म्हणजे हे देवेंद्र फडणवीस साहेब यांना संवाद साधला होता की समाजाला आरक्षण द्यावं यासाठी मी आत्मदहन करतोय. परवा आता ह्या 2-4 महिन्यापूर्वी एकानं आरक्षण मिळावं त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी म्हणून हे केलं. तर महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या चळवळीमध्ये, आरक्षणाच्या चळवळीमध्ये जर 2 बळी कावा गेले असतील तर ती भाजपच्या सरकारमध्ये गेलेली. बापरे बापरे बापरे. म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये हे असं घडलं नाही, कधीच घडलं नाही. आंदोलनं आम्ही केली, आमच्यावर गुन्हे दाखल झाले असतील, हे मान्य आहे. मला 2 फार महत्त्वाच्या मागण्या मान्य वाटतात आणि काँग्रेसचं ती मोठेपण वाटतं. ह्याचं कारण असं आहे की काँग्रेसच्या इंदिरा गांधीनं वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ दिलं, मातंग समाजाला दिलं. आणि दुसरी मागणी तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग आयोग नेमला. म्हणजे ह्या दोन्ही बी महत्त्वाच्या मागण्या लहुजी वस्ताद साळवे आणि अण्णाभाऊ साठे या दोन्ही बी महान महत्त्वाच्या मागण्या काँग्रेसने केल्या. साहजिक आहे. भाजपाने काय केलंय? भाजपाने फक्त मताच्या ह्याच्यासाठी आपले ज्या समाजाचे जी ठेकेदार आहेत या ठेकेदाराला मॅनेज करून काहीतरी त्यांनी कुठली स्कीम राबवलेली नाही. फक्त स्मारक बनवून देतो. विधायक काय काम? विधायक मोठं मातंग समाजासाठी विधायक मोठं काम BJPच्या सरकारमध्ये झालेच नाही. बरं, मातंग समाजाचे ज्या मोठ्या मोठ्या संघटना आहेत, लहुजी शक्ती सेना याचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे हे देवेंद्र फडणवीस सोबत आहेत आता. जाहीर प्रकटन आहे ना. मान्य. मग ज्या हिंदूच्या धर्मामध्ये आम्ही हाव म्हणणारे विष्णू कसबे
हिंदू म्हणून हां देवेंद्र फडणवीस विष्णू कसबे आपला हिंदू आहे आणि हिंदू मातंग आहेत हो. म्हणून आतापर्यंत आरक्षण का दिलं नाही हो आणि त्यांना तुळजापूरच्या मंदिरात सुद्धा प्रवेश दिला नाही. मान्य आहे. हो मग नेमकं ही हिंदू असून जर यांना न्याय मिळत नसेल तर यांनी भाजपाच्या हिंदू या मुद्द्यावर भाजपामध्ये राहावं का? आता खरं पाहिलं तर ही समाजाला येड्यात काढण्याचे सगळे धंदे आहेत. तुम्हाला सांगतो हां इलेक्शनच्या टायमाला भाजपच्या बोर्डावर आमचं नाव यावं बरं का. हां मग त्याच्यामध्ये आता दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटी हे आता शिवसेनेसंघ आहेत. कुठल्या शिवसेनेसंघ? शिंदे गटासंघ. बापरे. बरं का. आता हे म्हणतात की माझं पाठिंबा आहे मी काय शिवसेनेसोबत अहो पाठिंबा म्हणजे नेमकं काय? तुमचं म्हणणं काय? म्हणजे पाठिंबा म्हणजे नेमकं काय? हां. बरं तुम्ही पाठिंबा दिला समाजाला तिथं नेऊन बांधलं. हां 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 सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की या समाजामध्ये ह्या समाज आरक्षणापासून वंचित आहे. मग या समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, वर्गीकरण झालं पाहिजे, अबकट झालं पाहिजे, ही सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. हां. मग तुम्ही आजपर्यंत काय करत होता? तुम्ही आता पाठिंबा दिला म्हणताय ना. हां. मग एक जण म्हणतोय मी पाठिंबा दिला, दुसरा जण म्हणतो आमचा घटक पक्ष आहे. मग तुम्ही ज्या पक्षाला घटक पक्ष म्हणून घेताय, आम्ही त्यांचे घटक पक्षावर म्हणताय, आम्ही त्यांना पाठिंबा दिला म्हणता, आज त्या पक्षानं तुम्हाला काय दिलं ते सांगा. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. समाजाला काय दिलं? समाज मला एक सांगा, निर्णय कसा असला पाहिजे आणि समाजाचे नेते कसले असले पाहिजे ते तुम्हाला एक उदाहरण सांगतो. बरं मला एकच मध्ये मिनिट थांबवतो. हां. आता ते शिंदे गटासोबत आहेत म्हणतो सेनेच्या, प्रश्नच नाही. हो मग राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळामध्ये हां या मच्छिंद्र सकटेला शरदचंद्रजी पवारने अण्णाभाऊसाठी विकास महामंडळ दिलं होतं. हो मान्य. चेअरमन दिलं हो होतं. मान्य. म्हणजे शरदचंद्रजी पवारला सकटे साहेब बेमान झाले असं म्हणायला काय हरकत आहे? नाही सकटे सर बैमान झाले तर असं म्हणण्याचा उद्देश मी तसं म्हणणार नाही, परंतु त्यावेळेसच्या राजकारण्यांनी तो तिथं नसला पाहिजे म्हणून त्यांना कशा पद्धतीनं त्यांचा पाय उतार व्हावा म्हणून याच डोबळे सरांनी कुरगुड्या केल्या होत्या. ढोबळे सरांनी? हो साहजिक आहे. ढोबळे सरांनी कुणाकुणासोबत कुरगट्या गेला? मला रेड्डीनं बी म्हणला होता माझ्या बी विरोधात गेले. मग आता ही तुम्ही म्हणायला मच्छिंद्र सकटे साहेबाला बी ढोबळे सरांनी विरोध केला. मला बाबासाहेब गोपले सुद्धा म्हणले होते की माझ्या विरोधात ढोबळे सर आहेत. काय झालं? समाजाच्या किती नेत्याच्या विरोधात ढोबळे सरांनी कारभार? काय झालंय माहिती आहे की तुम्हाला एक सांग. पुन्हा एकनाथ आवाडचा एक प्रश्न होता. होय. तुम्ही त्याची साक्षीदार आहे. बरोबर. होय होय. एकनाथ खरं पाहिलं तर रमेश कदमाच्या ऐवजी एकनाथ आवडच ही तिथं अध्यक्ष होणार होते साहेब. बर. एकनाथ आवड जे आहेत हे महामंडळाचे अध्यक्ष होणार होते. हां त्यांचं नाव फायनल झालं होतं. मी त्या दिवशी मुंबईमध्ये होतो, पण मी स्वतः एकनाथ आवडला फोन केला होता. बर. आणि त्यांना म्हणलं होतं की जिजा अभिनंदन, उद्या तुम्ही महाराष्ट्राचे चेअरमन होणार आहेत म्हणले अण्णाभाऊ साठे महामंडळाचे. बर. होय मला बी कळालंय म्हणून एवढं ते बोलले. आणि दुसऱ्या दिवशी लगेच ढोबळेचा कार्यकर्ता हा रमेश कदम ज्यानं महाराष्ट्राच्या अण्णाभाऊ साठेची वाट लावली तो अध्यक्ष दिसला तिथं. बर. मग हे अध्यक्ष दिसायचं कारण काय? मग महाराष्ट्रामध्ये ह्या सत्ताधाऱ्यांनी कोणी केला अध्यक्ष ती? ढोबळे सरांनी शिफारस केली ना. रमेश कदम त्याच ढोबळेंच्या विरोधात सुतगिरणीला. एक मिनिट ऐका, एखाद्याला जर मोठं व्हायचं असेल तर ज्यानं आपल्याला मोठं करायचा प्रयत्न केला त्याच्या कानात मुतल्याशिवाय मोठं होणार नाही ही रमेश कदमाला माहीत होतं म्हणून त्यांनी ती केलेलं. अरे बापरे. कारण ढोबळेंनी सुद्धा रमेश कदमाला असं तसं अध्यक्षपद मिळवू दिलं नाही साहेब. हां त्याच्यासाठी सुद्धा त्याला त्यागच करावा लागला रमेश कदमाला. अरे बापरे. अहो ज्या पद्धतीनं एखादा गुलाम म्हणायचं, गुलाम होय, ज्या पद्धतीनं राजाचं काम जसं गुलाम करतो त्या पद्धतीनं रमेश कदमाने ढोबळेचं काम केलेलं. म्हणजे ढोबळे साहेबाच्या सगळ्या कुंडल्या तुम्हाला माहीत होत्या म्हणूनच तुम्ही खासदारकीला 2004 ला हो फॉर्म भरला असं म्हणायचं का? बिलकुल 100%. हां मला जसं कळतं, मला जसं कळायला लागलं, समाजाचं जसं कळायला लागलं त्यावेळेसपासून मी बारसकरापासून सगळ्यांना ओळखतो. बघा ढोबळे सर माझ्या अंदाजाप्रमाणे 1680 मताने हारले. हो.
पण तुम्ही त्यावेळेस मला वाटतं 12,000 मतदान किती घेतलं होतं मतदान तुम्ही? मी 16,000 घेतलं होतं. 16,000 मतदान तुम्ही घेतले. होय. कानिपनाथ देवकुळे बी मांगच होते, त्यांनी 9,000 घेतलं असं होय, वाटतंय. होय, होय. पुन्हा नवनाथ उपळेकरांनी 7,000 घेतले. 7,000 घेतले, ती बी मांगच होते. होय. आणि चौथा मांग होता संदीपान झोंबाडे, झोंबाडे. त्यानं पण 4,500 मतदान, असं मिळून 35,000 मतदान घेऊन हो. ढोबळे सरांना मांगाच्या विरोधात ढोबळे सर वागतात होय. म्हणून शिक्षा दिली का तुम्ही? बिलकुल 100% साहेब. हा. हे त्यावेळेस त्यांना कळालेलं आहे. मग आता आरक्षणाचा मुद्दा घेऊन ढोबळे साहेब आता- महार समाजाला कठोर विरोध करतात की आज म्हणतात महार बांधव हे लांडग्यासारखे वागतात आणि आता आपल्या ताटात होय. मांग समाज काहीतरी मागणी करतोय होय. म्हणून लांडग्याच्या तोंडाला रक्त लागलं की दुसरा त्याला सहन होत नाही, अशी लांडग्याची उपमा महार समाजाला देऊन कोपर खिळी मारली. याच्या बदल्यामध्ये महार बांधवांनी जवळजवळ 2,000 ते 2,500 शिव्या ढोबळे सरांना कमेंटमध्ये दिल्या. होय. होय. आताच ढोबळे सरांना मातंग समाजाच्या आरक्षणाचा पुळका का आला असंही महार बांधवांचं म्हणणं आहे. आपलं काय मत आहे? 2004ला जी इथं इलेक्शनमध्ये ती थांबली, ती इथं जी पराभव झाला ते पुन्हा म्हणून का उबदारी आले नाहीत? उबदाऱ्या आले नाहीत. बर ते मातंग समाजाच्या प्रवाहातनं बाजूला निघाली. बर पण ज्यावेळेस आता आरक्षणाचा विषय निघाला, ही काय तुम्ही राजकारणी लोकांनी हे आरक्षण दिलेलं नाही. बर बर हे बर कुणीच दिलं नाही. बर हा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा. दिलेला नाही, देता येतंय असं म्हणाले. एक सांगतो, राज्य शासनाला हा हा निर्णय त्यावेळेस बी देता येत होता आणि आता बी देता येत. करेक्ट 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 करेक्ट. पण तुमच्या पण कुणाची नियत नव्हती. बर आता आज- आहे का मग नेत भाजपाची? अहो, आज तुम्हाला एक सांगतो, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आज तुम्ही द्या नाही तर नाही द्या, उद्या का होणार, आज का होणार आणि उद्या का होणार, मिळणार म्हणजे मिळणार, हे 100% खरा. बर बर. म्हणजे तुम्ही 5% आरक्षण मिळावं म्हणून दौरा केला महाराष्ट्रात. होय. ती स्वप्न साकार झालं म्हणायला काय हरकत? आणि मी हे सांगतो पत्रकार साहेब की महाराष्ट्रामध्ये मी मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण किंवा अ ब क ड व्हावं, वर्गीकरण व्हावं म्हणून फिरलो बी, पण कुठल्याही नेत्याला मी आजपर्यंत म्हणलो नाही किंवा कुठल्याही पुढाऱ्याला, कुठल्या पक्षाच्या नेत्याला की आमच्या समाजाला, कारण हे आम्हाला माहीत होतं तुमची देण्याची दानत कुणाचीच नाही. बरं, एक विशेष मला विचारायचं आहे. हां. लघुशक्ती सेनेचे आजचे संस्थापक अध्यक्ष होय. जे शंकर भाऊ तडांके हो. यांच्यासोबत काम केलेले विष्णू कसबे, हो. स्वतंत्र चळवळ उभा करून बरं, हे महाराष्ट्रामध्ये आता भाजपासोबत आहेत. मान्य. ते विष्णू कसबे तुम्हाला आरक्षणाच्या बाबतीत काय म्हणाले असं तुम्ही मला सांगितलं होतं, काहीतरी म्हणाले. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस मी आरक्षणाचा दौरा करत होतो त्यावेळेस मला वाटतं मी यवतमाळमध्ये होतो आणि माझा कुणाकून तर नंबर घेऊन विष्णूभाऊने मला फोन केला हां. की बाबा तुम्ही आरक्षणाचा दौरा करताय. बरं, एकच मिनिट. हं. त्यांची आरक्षणाची मागणी होती का त्यावेळेस? त्यावेळेस आरक्षणाची मागणी त्यांची कुणाचीच नव्हती हो. हां हां, आरक्षणाची मागणी नव्हती. मला त्यांनी- बाबासाहेब गोपलेंची आणि तुमची. ऐका, रेड्डी होते, रेड्डी जे आहेत हां, ना, हां. रेड्डीची बी मागणी होती आरक्षणाची. बर. बरं का. आता एखाद्यानं केलंय तर केलंय करायला तर. म्हणायला काय हरकत नाही. पण ज्यावेळेस मी महाराष्ट्राचा दौरा केला साहेब, आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये मला काय कुठलं राजकारण करायचं नव्हतं किंवा मला समाजाचं कुठलं मोठं स्थान मिळवून घ्यायचं नव्हतं. मला तसं करायचं असलं असतं तर मी एखादा पक्ष जॉईन करून आज लय मोठा झालो असतो, ह्यांच्यापेक्षा मी मोठा झाला असतो. पण मला हे काय करायचं नव्हतं. दुसरी गोष्ट अशी झाली की मी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आरक्षणाचा दौरा घेऊन फिरलो त्यावेळेस ही सगळी जागी झाली. बर. त्याच्यामधली ह्यांना मग म्हणले की यार, म्हणले आता ही समाज तर जागा झालेला आहे, समाजाच्या कानी हे सगळं गेलेलं आहे की आपल्याला आरक्षणाच्या विषयात पुन्हा अजून एकदा रिंगणामध्ये उतरावं लागेल. मग त्यावेळेस ज्यावेळेस समाज सज्ज झाला त्यावेळेस ह्यांनी चळवळी चालू केली. आता मला काय कोणाचे आज त्यांनी जे काम, स्वार्थ आहे यांचा, बिलकुल स्वार्थ आहे साहेब. आता प्रामाणिकपणे जे ना काम केलं, आता सोमनाथ कांबळे प्रामाणिकपणे काम केलं बिचारा, आता तो हयात नाही, पण त्याच्या ह्याच्यावर सुद्धा राजकारण सगळ्यांनीच केलं की. बरोबर. आता मला एक सांगा, महाराष्ट्रामधनं
महाराष्ट्राच्या मागाला जागृत करायचं काम उस्मानाबाद जिल्ह्यामधनंच झालं. बरोबर बरोबर. आणि महाराष्ट्रामध्ये 2012 नंतर या मांग समाजाच्या चळवळीला गती मिळाली ती उस्मानाबाद जिल्ह्यामधनं सोमनाथ कांबळेच्या. मान्य. हे इतिहास आहे साहेब. बरोबर बरोबर बरोबर. आणि उस्मानाबादमधनंच ह्याचा उद्रेक झाला, उगम झाला. मला हे म्हणायचं बाळासाहेब की बाबासाहेब गोखलेंनी तुमचं जे आरक्षणाचं जे भ्रमण चालू होतं, हो, त्यावेळेस तुमची त्यांची भेट झाली होती का? काय भेट झाली होती, माझं त्यांचं बोलणं झालं होतं, तुमचं स्वागतच आहे म्हणून त्यांनी बाबासाहेबांनी खूप स्वागत केलं. नाही, तुमची कितीची काय आरक्षणाची मागणी असेल बरं का, पण तुम्ही करताय त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. अजून एक तुमचा सांगतो. 1999 पासून बाळासाहेब सुभेदार, हो, म्हणजे बाळासाहेब तुपसुंदरे, तुमची निवड होताना मच्छिंद्र सकटेला माझ्या भारतीय टायगर संघटनेचं लेटर पॅड मी तुम्हाला दिलं होतं. होय. तुमची मागणी तुम्हाला जिल्हाध्यक्ष बनवा म्हणून. होय होय होय. आणि तुम्हाला जिल्हाध्यक्षपद मिळालं, तुमची मिरवणूक चांगल्या पद्धतीनं निघाली. हो, मान्य. ते कोणतं साल होतं? 2001. 2001ला नव्हतं. माझी निवड 2002ला. 99च. माझी निवड ही 99चीच आहे. नाही, माझी निवड 1999ची आहे. आणि टायगर सेनेचं मला मिळाली 2002ला. म्हणजे 2003च्या दरम्यान तुमची निवड आहे. नाही, मला ऐका, मला हे सांगायचंय तुम्हाला, ती निवड कधीची आहे, पण माझ्या नंतरची निवड आहे. तर तुम्ही सतीश कसबे, बाणिपनाथ देवकुळे, आता नवनाथ उपळेकर हयात नाही, ते गेले, ते पण आपण चळवळ फार मोठ्या प्रमाणामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये निर्माण केली. हे सत्यता. आणि ती चळवळ आपण 2011 पर्यंत आणली. आणि तिथून सोमनाथ कांबळेंचा उगम झाला. आणि सोमनाथ कांबळेंनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करून मातंग समाजाच्या संघटनेला गती आणल्याचं काम केलं. म्हणजे धाराशिव जिल्ह्यातून मातंग समाजाच्या चळवळीला गती मिळाली, ह्याला नाकारता येत नाही. आता विषय असा राहिलाय की 5% आरक्षण तुम्ही किती तारखेला चालू केलं, किती तारखेला बंद केला तुमचा दौरा? 1 ऑगस्ट 1 सप्टेंबर 2011ला मी उस्मानाबाद लहुजी अण्णाभाऊ साठे चौकात सुरुवात केली. आणि परत कधीला आला? मी ऑगस्ट 1ला वापस आलो. बरं. नाही, मे 1 मेला. बरं. ज्यावेळेस कामगार दिन होता ना, अण्णाभाऊ साठे कामगार दिन ज्यावेळेस होता, त्या दिवशी मी अण्णाभाऊ साठेच्या कामगार दिनानिमित्त इथनं निघालो होतो. बरं, आता मला काय म्हणायचं, तमाम महाराष्ट्रातल्या मातंग समाजाकडून सर्वोच्च न्यायालय भूषण गवई साहेबांचं स्वागत होत आहे. नाही, आणि काल सुद्धा त्यांनी त्यावेळेस चंद्रचूड होते. नाही, चंद्रचूड होते, पण भूषण गवई साहेब 7 सदस्यापैकी दोघांनी त्यांनी निर्णय दिलेच ना, पण त्यांचं स्वागत होत आहे. आणि काल 25 तारखेला या आरक्षण वर्गीकरणाला फेर विचार करावा अशी याचिका दाखल केलेली त्यांनी फेटाळली. आणि त्याच्यावर ठाम आहेत की मातंग समाजाला आरक्षण देता येतंय, हे महाराष्ट्र सरकारनं अहवाल सादर करून ते आरक्षण देण्यात यावं. आता मला हे म्हणायचं की मातंग समाजाची 2011ची लोकसंख्या 24,88,000 आहे. आणि त्याच्यानंतर जनगणना झाली नाही. तर मातंग समाजाला 2011 नंतर 2025 पर्यंत जी मातंग समाज वाढलेला आहे, त्याला आरक्षणाची नोंद कशी होणार? तर आता काय झालं माहिती आहे का तुम्हाला? समजा 11ला जी 24 लाख दिली होती, 11ला सुद्धा दिलेली लोकसंख्या ही चुकीचीच. त्याचं कारण असं माहिती आहे का, आता ज्यांचं आपण नाव काढलं ढोबळे सरांचं, बरं का, ज्यावेळेस आयोग दाखल करायचा होता, अहवाल ज्यावेळेस दाखल करायचा होता, त्या अहवालामध्ये ज्यांनी अहवाल लिहिला होता त्यांनी लिहिलेलं ही वेगळंच होतं. बर. आणि पुन्हा जे अहवाल दाखल केला ही वेगळाच झाला. कुणी दाखल केला ते? त्याच्यावर गोंधळ झाला की सगळ्या महाराष्ट्रामध्ये. सगळे म्हणत होते की ढोबळेंनी अहवाल चेंज केला. अहवालात एक प्रत जोडली म्हणून गायकवाड कोणतर होते, तेच गायकवाडनी सांगितलं. त्यावेळेस हे रमेश कदमच पुढे होता ना. कोणत्या जातीची शिफारस केली होती त्याच्या? सांगा ना तुम्ही. शिफारस नाही केली हो. ह्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का, एक तर ह्यांना स्वतंत्र आरक्षण नको व्हायचं समाजाला. दुसरी गोष्ट अशी की ह्यांना मग ह्याच्यामध्ये खोडा टाकायचं तर काय करायचं, तर ह्याच्यामध्ये संख्येमध्ये ही करायचं.
संख्येमध्ये आदलाबदल करायची. कोणत्या तरी जातीची त्यांनी प्रत जोडली होती असं काहीतरी कळत आहे. नाही ते आता ते आपल्याला ते जाऊ द्या, त्याचा काही विषय नाही आपल्याला बरं का. आता आपल्याला फक्त एवढंच आहे की 11ला जी जनगणना झाली किंवा 11ला जी जनगणना दाखवली ती सुद्धा चुकीचीच आहे. पण माझं असं मत आहे की आता सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेलाच आहे. बरं आज ना उद्या या समाजाचा या आरक्षणामध्ये अबकड होणार आहे. बरं माझं असं म्हणणं आहे की आता गडबड करून उपयोग नाही. गडबड करून उपयोग नाही. पण मला त्याचं कारण असं आहे बरं का, 13% किती जाती आहेत? 59 जाती. 59 जातीमध्ये मातंग समाजा जी मांग समाज आहे, मी आरक्षण ही मांग समाजालाच मागतो. मातंग समाज हा मांग समाजालाच मागावं बरं का. लागेल, बरोबर. दुसरी गोष्ट अशी की मांगामध्ये जी पोट जाते, तुम्ही नुसतं मांगाचं आणि मातंगाची सर्वे करून उपयोग नाही साहेब. नाही ती पोट जाती सीट होणार ना. हा समूहाचं होणार ती सर्व. ती आज जी तुम्ही गणना दाखवताय, 11ला बी जी गणना दाखवली ती फक्त मांगाची दाखवलेली आहे. बरं नाही सगळ्याची दाखवली, सगळ्याची ऐका आता बी 30 त्याच्यात बघा. महार समाजाची 62% दाखवली, चर्मकार समाजाची 11% दाखवली, मातंग समाजाची 19% दाखवली. अशा विविध समूहाच्या जातीचे आहे ते. पण माझं मुळात म्हणणं असं आहे की आमच्या ह्याच्यामध्ये 13 जाती आहेत. होय आहेत ना 13 जाती आहेत. तर आमचं म्हणणं असं आहे की आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये वाटा आमचा जास्त आहे. नाही हे तुमचं मत झालं. पण माझं मत तुमचं मत झालं. पण 2011ला जनगणना झालेली तुम्हाला मान्य आहे का? बिलकुल मान्य नाही सर. मग आता किती टक्के म्हणजे किती मातंग समाजाची लोकसंख्या झाली पाहिजे आणि 2025 पर्यंत जनगणना झाली नाही? आता माझं तुमचं काय मत आहे? आता माझं एक असं म्हणणं आहे बरं का, तुम्हाला एक सांगतो. देशामध्ये आणि राज्यामध्ये ही जी सरकार आहे ह्याची काय भानगडी आहेत हे सगळ्यालाच माहिती. बरं का. दुसरी गोष्ट अशी, देशाच्या पंतप्रधानापासून खोटं बोलणारी माणसं या पक्षामध्ये आहेत. बरं आता एखाद्या मोठ्या जातीला जी संख्येनं मोठी आहे त्यांना खुश करण्यासाठी तुमची जर लोकसंख्या कमी दाखवून तुम्हाला आरक्षणाचा फायदा मिळत असेल, किती मिळणार आहे? म्हणजे मांग समाजाची लोकसंख्या कमी दाखवली. अहो प्रश्नच नाही. त्याचं कारण असं, मी काय म्हणतोय तुम्हाला, ह्याच्यामध्ये आता एक सांगतो. एकच माझं आहे का तुम्ही? लोकसंख्या कमी दाखवली. हो. मग तुमच्या मताने 2011 पर्यंत मातंग समाजाची लोकसंख्या किती असेल? होय सांगा. आता एक ऐका तुम्ही, मी थोडक्यात मी लॉजिक बोलतोय बरं का. आपला समाज मातंग समाज हा शिक्षणापासून वंचित आहे. दुसरी गोष्ट अशी की या समाजाला एखादं काहीतरी लाभाचं काहीतरी दाखवलं की हा समाज आपलं त्याच्याकडं पळतो. दुसरी गोष्ट अशी, जो सुशिक्षित समाज, त्याच 13% जो सुशिक्षित समाज आहे तो मोठा वर्ग आहे. आता मोठ्या वर्गाला बी खुश करायचं आणि बारक्या वर्गाला तुम्ही आरक्षण मागताय ना, तुम्हाला बी दिलं. आपण दिलं म्हणजे किती दिलं? तुम्ही आमच्या लोकसंख्येप्रमाणात जर देत असाल तर ठीक आहे ना. करेक्ट. कारण तुम्हाला इलेक्शनमध्ये आमच्या मताची फायदा करून घ्यायचा आहे म्हणून तुम्ही काय बी लोकसंख्या दाखवून तुम्हाला दिलं आरक्षण म्हणून चालत नाही. मग आता जनगणना झाली नाही, मग काय मत आहे तुमचं? मग तेच सांगायला मी हेच सांगायला लागलोय की ही जी सगळ्या महाराष्ट्रामध्ये कुरघोड्या चालू आहेत त्याचं फक्त एकच कारण आहे, मोठ्या समाजाला खुश करण्यासाठी त्यांना आरक्षणामध्ये अबकड करतील. विषय झाला. पण किती टक्के मातंग समाज आहे असं तुमचं मत आहे? आता मी सांगतो की 2011 नंतर 11ला जी सर्वे झाला तो तर झाला, त्याच्याबद्दल काय वाटत नाही. पण 11पासून काहीतरी संख्या वाढलीच असेल ना. 100% वाढली बरं का. आणि आजची संख्या जर काढली तर मला असं वाटतं की 75 लाखापर्यंत समाजाची संख्या जाते. बरं. मग आता 75 लाख निश्चित करावा लागला आकडा. होय. जनगणना करावी लागेल 75 लाखाची. होय बरोबर. मग आता देवेंद्र फडणवीसनी येणाऱ्या 3 महिन्यामध्ये आरक्षणाची घोषणा केली जाईल असं म्हणले. मग 75 लाख मांगाला जर त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ह्यांनी आरक्षण नाही दिलं तर तुमचं मत काय? मी अंदाजे आकडा सांगतोय 75 लाख. होय ना 75 लाखापेक्षा वरीच निघणार पण कमी नाही. करेक्ट. वरीच निघणार पण कमी नाही. पण ह्यांची नियत पाहिजे की बाबा खऱ्या अर्थानं समाजाला जर न्याय मिळायचा असेल तर या समाजात किंवा ह्या SC मध्ये
त्याची तपासणी झालीच पाहिजे सर. मग आता देवेंद्र फडणवीस सोबत जे काम करणार आहेत अमित गोरखे असतील, होय, होय. हे विष्णू कसबे असतील, होय, मान्य. अगर गणपत बिशी असतील, होय. कोण आहेत त्यांचे मत मान्य करायचे, ढोबळे सर असतील, मान्य. हे सगळे लोक देवेंद्र फडणवीसला पाठिंबा द्यायले, त्यांचं अभिनंदन केलंय. होय. पण किती लोकसंख्येसाठी पाठिंबा दिलाय ह्याच्यावर त्यांनी काहीच सांगितलं नाही. आता तुम्ही 75 लाखाच्या पुढं मातंग समाजाची लोकसंख्या आहे म्हणता, पण ह्यांनी तसं काहीच सांगितलं नाही. ह्यांनी डायरेक्ट पाठिंबा दिलाय. ह्यांच्या बाबतीत काय मत? मी ह्यांच्या सगळ्याच्या बाईट बघतोय साहेब, आणि ह्यांच्या सगळ्याच्या बाईटमध्ये मी सगळ्यांना कमेंट केलंय की तुम्ही जर तुम्हाला समाजाला खऱ्या पद्धतीनं न्याय मिळवून द्यायचा असेल तर पहिल्यांदा ही पक्ष सोडा. करेक्ट. तुम्ही पक्षाची एकीकडे समाजाला सांगताय की मी समाजासाठी करतो आणि तुम्ही पक्षाचं काम करताय. बरोबर. अमित गोरखे म्हणजे कोण? अमित गोरखे हे RSSचा माणूस आहे. बापरे. अमित गोरखे हा समाजामध्ये गणपत बिशे बी पाठिंबा देतो त्या. गणपत बिशे हा चळवळीमध्ये काम करत होता, पण आरक्षणाचा त्याचा अर्थार्थी त्यांचा बी काही संबंध नव्हता आतापर्यंत. आता ज्या वेळेसपासून आरक्षणाची म्हणजे 2020 पासून ह्यांना सगळ्याला वेध लागलेला आहे. 20च्या अगोदर लढणारे कार्यकर्त्याला कुणीच नव्हतं साहेब, कुणीच नव्हतं. बर. आणि जे करत होते त्यांना ही अडाणी म्हणत होती. बर. अहो मला ज्यावेळेस मी फिरत होतो त्यावेळेस हीच सुशिक्षित आमच्या समाजामधली नेते मंडळी येडाय म्हणायची. बरं साहेब, आता मला एक म्हणायचं आहे, तुम्ही भ्रमण केलं, आरक्षण मातंग समाजाला मिळावं, ही योग जवळ आलाय, 3 महिने राहिलेले आहेत. त्या 3 महिन्यामध्ये मातंग समाजाची लोकसंख्या निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं कसं काम करावं? 3 महिन्यामध्ये आकडेवारी पुढे आणून 2011च्या नंतर जन्मलेले मातंग समाजाचे माणसं त्याची आकडेवारी पुढे आणून मातंग समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करल का? याच्यासाठी काय वाटतं? जर करत असेल तर त्यांनी कसं काम करावं हे बी सांगा. काय म्हणतात ना की एखादा पोलिसांनी जर मनात घेतलं तर कसलाही दरोडेखोर 2 घंट्याच्या वरी कुठंच जाऊ शकत नाही. करेक्ट. दुसरी गोष्ट अशी, या देशामध्ये एक निवडणूक आयोग आहे. होय. आणि त्या निवडणूक आयोग ज्यावेळेस इलेक्शन लागतं त्याच्या 3 महिन्या अगोदर ते सर्वे करतात. करेक्ट. बरं का? आता त्यांचा सर्वे हे 15 दिवसात होतो. होय. की ह्या राज्यामध्ये किती मतदान आहे, किती मतदार आहेत, अहो जाती सहित त्यांच्याकडे गणना मिळते. होय. आता मला एक सांगा की राज्य शासनाकडे तशी यंत्रणा भरपूर आहे. होय. तुम्ही आता राज्य शासनानं जर मनात घेतलं तर 15 दिवसात सर्वे सुद्धा होतो आणि करेक्ट आकडा बी निघतो आणि करेक्ट प्रत्येकाला त्याचं वाटासुद्धा मिळू शकतो. पण तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या पद्धतीने ते नियतीनं काम केलं पाहिजे. मग नेती भाजपाकडे चांगली आहे का काँग्रेसकडे चांगली होती? नाही, भाजपचा आजपर्यंत जी काँग्रेसनं केलं, आता कुणी काय म्हणायचे ती म्हणू द्या, मी माझा कुठल्याही पक्षाची अर्थार्थी संबंध नाही. कुणी बी म्हणावं मला की मी ह्या पक्षाचा माणूस आहे म्हणून. मी कुठल्या पक्षाचा सदस्य नाही ना, कुठल्या पक्षामध्ये आतापर्यंत मी काम केलं. माझं एवढंच म्हणणं आहे की तत्कालीन जी काँग्रेस पक्ष होता त्या पक्षानं या समाजाच्या खऱ्या अर्थानं उन्नतीसाठी कामं केली, ती चांगलीच केलेली. बरं, मग आता शेवटचा प्रश्न आहे, भाजप मातंग समाजाला या 3 महिन्यामध्ये न्याय देईल का फक्त मातंग समाजाच्या कोपराला गुळ लावून या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकीचा मताच्या माध्यमातून फायदा घेईल का आरक्षण देईल? आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे, उदाहरण जर द्यायचं म्हणलं, आपला जिल्हा काय सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध नाही, पण मी इथलंच तुम्हाला म्हणून उदाहरण देतो आणि पुन्हा महाराष्ट्रातल्या जनतेला देतो. या राज्यामध्ये, या उस्मानाबाद या राज्यामध्ये BJP आणि शिंदे सरकार किती वर्षापासून आहे? शिंदे सरकार 5 वर्ष नाही झालं का? BJP केव्हापासून आहे? BJP आता 1.5 वर्ष झालं आता, आणि मागचे 2.5 वर्ष. बरं, आपल्या याच तालुक्यातले, या जिल्ह्यातले सगळ्यात जास्त समाजाची कार्यकर्ते कुठं आहेत? मातंग समाज BJP मध्ये. बरोबर आहे. अण्णाभाऊ साठेचा पुतळा किती दिवसापासून रखडलाय? बरोबर आहे. का त्यांनी मनात घेतलं तर होत नाही? होत आहे ना. मग तसंच ह्या महाराष्ट्राची बी कथा तशीच आहे. म्हणजे मातंग समाजाच्या कार्यकर्त्याला चिरीमिरी देऊन फक्त वापर चालू आहे असंच दिसतंय का? सगळीकडे तसंच आहे.
मला एक मी त्याच्यामुळं तर म्हणतो, मी तुम्हाला एक सांगू का, माझ्याकडे आज काही नाही, माझ्याकडे प्रॉपर्टी नाही, धनदौलत नाही, गाड्या नाहीत, घोड्या नाहीत, काय नाही, पण सुखी आहे, पण प्रामाणिक आहे. हो. मला कुणी असं नावं ठेवणार नाही. मला कुणी महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यांनी म्हणावं. बरं, आरक्षण देण्यासाठी मातंग समाजाला आता हा. देवेंद्र फडणवीस पुढं सरसावलेत हा. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सोबत काम करणारे कार्यकर्ते हा. देवेंद्र फडणवीसना हां, अभिनंदन म्हणाले, शुभेच्छा द्यायलेत. आता देवेंद्र फडणवीस मातंग समाजाला न्याय देतील का, एवढं सांगा. मी मायबाप सरकारला फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्हाला अ ब क ड जर करायचंच असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं यंत्रणा लावा की 15 दिवसात होऊ शकते. होय. या SC ह्याच्यामध्ये तुम्ही सर्वे केला पाहिजे की कुठल्या समाजाची किती संख्या लोक आहेत, आणि हे 15 दिवसात होतंय साहेब. 15 दिवसामध्ये होतंय तर त्यांनी त्या पद्धतीनं ह्याचा सर्वे करावा आणि सर्वे करून त्याची संख्या काढावी आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या समाजाला किंवा सगळ्या SC मध्ये अबकड करावं अशी माझी प्रामाणिक मत आहे. नाही तर उद्रेक तर होणारच. ओके. तर हे आहेत बाळासाहेब तुपसुंदरे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांचं स्पष्ट मत आहे की मातंग समाजाच्या कोपराला गूळ लावून फक्त मातंग समाजाचं मतदान घेऊ नये. मायबाप सरकार तुम्हाला करता येते, सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण देता येते असं स्पष्ट सांगितलेलं आहे. ती करण्यासाठी तुमची नियती साफ ठेवा आणि मातंग समाजाला उदार मन करून अवघ्या 15 दिवसामध्ये 2011च्या नंतर 2025पर्यंतची मातंग समाजाचीच नाही तर SC मधील 59 जातीचा सर्वे करावा, जनगणना करावी आणि कोणती जात किती टक्के आहे त्यांना सविस्तर जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावं अशी त्यांनी विनंती केली. आणि जर नाही केलं तर मातंग समाजाच्या कोपराला गूळ लावून फक्त मतदान घेतलं आहे असा त्याचा अर्थ होईल आणि याचा उद्रेक महाराष्ट्रामध्ये होईल असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. तर बघूया, भाजप सरकार भूलथापा देऊन मातंग समाजाचं मतदानच घेणार का उदार मत करून 15 दिवसात सर्वे करून मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणार, तेच पाहूया. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.